नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील भाऊबीज ही पोएम ही कविता शिकणार आहोत। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम फ्रॉम ग्रेड 7 शिवाई टेक्स्ट बुक भाऊबीज। आता ही जी पोएम आहे भाऊबीजचा अर्थ काय तर इट इज वन ऑफ द डे विच इज सेलिब्रेटेड ड्यूरिंग द दिवाली फेस्टिवल। इट इज द लास्ट डे ऑफ दिवाली, ओके, अँड इट इज अ सिम्बॉल ऑफ लव बिटवीन ब्रदर अँड सिस्टर, ओके। त्याला भाऊबीज असं म्हणतात। भाऊ म्हणजे ब्रदर, ब्रदरचं असलेलं भाऊ बहिणींचं जे असलेलं प्रेम आहे दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ दॅट लव इज सेलिब्रेटेड ऑन दिस डे भाऊबीज। तर आता ही कविता वाचण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, आय एम रिक्वेस्टिंग यू अगेन that if you are still not subscribed to our channel then please do it. If you are finding these videos are helpful to you then please do like our videos and if you can also share these videos among your friends, ओके। तर आता आपण ही कविता काय आहे ते पाहूया। त्यासाठी आपल्याला प्रस्तावना म्हणजे प्रिफेस वाचावी लागेल। आपल्या घरापासून दूर असणाऱ्या भावाला त्याच्या बहिणीविषयी वाटणाऱ्या भावनांचे चित्रण या कवितेतून करण्यात आले आहे। घरापासून दूर मीन्स फार अवे फ्रॉम हिज हाऊस, ओके। कोण आहे तो भाऊ गेलेला आहे त्याच्या बहिणीविषयी, आणि त्याला काय वाटते की हा ज्या भाऊबीजेचा जो दिवस आहे, सो ऑन द डे ऑफ दिस भाऊबीज, on the day of this भाऊबीज he is missing his sister, okay. Emotions of a brother, त्याच्या ज्या भावना आहेत, emotions of that brother who is far away from a sister, त्याच्या बहिणीपासून तो दूर आहे, घरापासून दूर आहे, he is away from the home, he is away from his sister, and the feeling of that brother is expressed through this poem. He is missing his sister very badly, very intensely, and that's why those feelings are expressed through this poem. भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाता येणार नाही याचे दुःख त्याला वाटते. So he is feeling so sad that he cannot go to his sister, cannot visit his sister, okay, and so he is feeling very sad. He is feeling very sad about it. भाऊबीजेच्या दिवशी एकटेपणाची भावना कवितेत व्यक्त करण्यात आली आहे। एकटेपणा म्हणजे लोनलीनेस. सो ही इज फिलिंग लोनली, इज मिसिंग हिज सिस्टर, अँड दिस फिलिंग इज एक्सप्रेस थ्रू दिस पोएम, ओके। ह्या पोएम मधून त्याची ती फिलिंग आहे ती एक्सप्रेस करण्यात आलेली आहे। तर आता आपण कविता रीड करूया। आता हा जो भाऊ दाखवलेला आहे इथे बघा, तो वरीड आहे, सो ही सॅड आहे, त्याच्या चेहऱ्यावरनं दिसते की ही इज सॅड, ओके, अँड ही इज रिमेंबरिंग द डेज that time he is celebrating the भाऊबीज with his sister, okay. That festival he is he is celebrating with his sister and he is remembering all those moments on this day, and that's why he is feeling sad as he is away from his house, okay, and he cannot meet his sister on this day, that's why he is very sad. उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील, सो ही इज थिंकिंग दॅट टुमारो इज अ भाऊबीज, ओके। भाऊबीज म्हणजे अ हिंदू फेस्टिवल विच इज अ सिम्बॉल ऑफ लव बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. सो ही इज थिंकिंग दॅट टुमारो इज अ भाऊबीज अँड हू विल डू औक्षण. ओवाळणे म्हणजे औक्षण, ओके, औक्षण करणे. हू विल डू औक्षण फॉर मी. नाउ व्हॉट इज मीन बाय दिस ओवाळणे और औक्षण, ओके. The meaning of this auction or award is that your mother must have done this with you on your birthdays or on some auspicious days, okay. In that time a platter containing lighted lamp is waved in front of a deity or individual, okay, and with blessings and prayers. दॅट इज कॉल्ड एज औक्षण किंवा ओवाळणे. ओवाळणे म्हणजे नेमकं काय तर एका प्लेटमध्ये दिवा असतो, लॅम्प असतो, आणि त्याच्यामध्ये त्या माणसाला किंवा त्या छोट्या मुलाला कोणालाही असं ओवाळलं जातं, आणि त्याच्यातून आपण चांगली प्रार्थना करतो की त्याच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्याच्या चांगल्या
प्रगतीसाठी आपण देवासमोर प्रार्थना करतो आणि मोठी माणसं आशीर्वाद देतात. ओके, हा त्याचा सिग्निफिकन्स आहे. त्याला ओवाळणे किंवा औक्षण करणे असं म्हणतात. सो भाऊबीजेच्या दिवशी हे केलं जातं, औक्षण केलं जातं. आणि ह्या भावाला अशी काळजी वाटते, ही इज वरीड दॅट हू विल डू औक्षण फॉर मी टुमारो ॲज ही इज अवे फ्रॉम हिज हाऊस, ही इज अवे फ्रॉम हिज सिस्टर. कोण ओवाळणीसाठी मज सवे झगडिलं. झगडणे म्हणजे फाईट करणे. सो ही इज थिंकिंग दॅट हू विल फाईट विथ मी फॉर द ओवाळणी. ओवाळणी म्हणजे काय असतं की ओवाळल्यानंतर म्हणजे औक्षण केल्यानंतर, आफ्टर डुईंग औक्षण, दॅट ब्रदर इज गिव्हिंग सम गिफ्ट, ओके, और सम व्हॅल्युएबल्स टू दॅट सिस्टर. ओके, so generally this is a symbol of this festival is a symbol of love between brother and sister. So that fight is very sweet, okay, and that sister is asking for gift on this day. So he is thinking that कोण ओवाळणीसाठी मज सवे झगडिलं, म्हणजे ती ओवाळणी घेण्यासाठी माझ्या बरोबर कोण भांडणार आहे आता, कारण माझी बहीण इथे नाहीये. सो माय सिस्टर इज नॉट विथ मी, सो हू विल फाईट विथ मी. सो ही वॉज वरीड अबाउट इट. इथे आज पडलो मी माझ्या गावाहून दूर. सो ही इज थिंकिंग दॅट आय एम हिअर अवे फ्रॉम माय विलेज. माझ्या गावाहून, माझी जी जागा आहे, मी जिथे राहतो तिथून मी दूर आहे. सो आय एम अवे फ्रॉम माय प्लेस. कोणा घालू ओवाळणी लागे मला हुर हुर. हुर हुर म्हणजे मनाला एक वाईट वाटत राहणं की मी आता कोणाला ओवाळणी घालू. टू होम शुड आय गिव्ह अ गिफ्ट. ओके, असं त्याला त्याच्या मनाला वाटते. त्याला असं का वाटते, कारण तो त्याच्या बहिणीच्या जवळ नाहीये. सो ही इज थिंकिंग दॅट टू होम आय शुड गिव्ह द गिफ्ट और दॅट ओवाळणी, अँड दॅट्स वाय ही इज वरीड. इथे साऱ्याच बहिणी परक्या या नगरात. तो काय म्हणतोय, परक्या म्हणजे फॉरेन. तो त्याला जे ते यूज टू त्याचं जे गाव होतं किंवा त्याचं जे शहर होतं त्यापासून तो दूर आहे. सो ही इज अवे फ्रॉम हिज प्लेस अँड नाव ही इज इन डिफरंट सिटी और डिफरंट विलेज. सो ही इज टेलिंग दॅट दिस इज अ फॉरेन सिटी. ओके, अँड इथे साऱ्याच बहिणी, हिअर ऑल आर माय सिस्टर्स. तो म्हणतो की इथे पण माझ्या सगळ्या बहिणी आहे. ओके, ऑल आर माय सिस्टर इन दिस फॉरेन सिटी. परी असे निराळीचं माझ्या बहिणीची प्रीत. बट माय सिस्टर्स लव्ह इज डिफरंट फ्रॉम ऑल ऑफ दिस. म्हणजे ह्या पण माझ्या बहिणी आहेत सगळ्या, पण माझी जी बहीण आहे, बट माय सिस्टर इज व्हेरी डिफरंट. हर लव्ह इज व्हेरी डिफरंट. प्रीत म्हणजे प्रेम. ओके, माय सिस्टर्स लव्ह इज डिफरंट फ्रॉम ऑल ऑफ these. Now he is away from the place, his home and sister. So he is thinking, okay, तो काय विचार करतोय, कसे बहिणीचे नाते, कशी बहिणीची माया. So how is the relation of a sister and her love. तिची माया कशी वेगळीच आहे. ओके, तिचं नातं, the relation or bonding between sister and brother is very different. He is thinking about that relation, that love, that pure love between him and his sister. ओवाळणी मागत असे सालभर भांडूनिया. म्हणजे भावंडांमध्ये कसं सारखी फाईट होत असते ना. सो इफ यू हॅव अ सिबलिंग देन you must have experienced it, that you are continuously fighting with your brother or sister. But if he is or she is not there, then you will miss your sibling. Just like that, he is thinking that whole year, सालभर म्हणजे पूर्ण वर्षभर, whole year she is fighting with me, but on this day she is asking for the gift. ओवाळणी म्हणजेच गिफ्ट. ओके, म्हणजे ती वर्षभर माझ्याशी भांडते. होल इयर शी इज फायटिंग विथ मी अँड ऑन दिस डे शी इज आस्किंग फॉर द गिफ्ट. दॅट इज द ऑथॉरिटी ऑफ अ सिस्टर. Okay, and he is thinking about all these things, how the relation between me and my sister, how we are sharing a good moments, that all these things he is thinking alone as he is away from his home. उद्याचीच भाऊबीज महोत्सव घरोघरी. He is thinking that in every house there is a festival. Tomorrow there will be a festival of this भाऊबीज. Okay, महोत्सव म्हणजे big festival. So tomorrow is a भाऊबीज and big festival in every house.
आणि पाहीनही सारे एकटाच वेड्यापरी, बट I will just see, I will just watch it without doing anything, just like a crazy person. म्हणजे कारण काय होतंय की त्याच्याकडे त्याची बहीण नाहीये, he is away from home and he will miss his sister. He has started missing his sister and he is thinking that in every house this festival is celebrated with this Bhau-Beej is celebrated with as a big festival, but for me I am alone and I will just watch this, okay, alone, okay. That loneliness feeling, with that feeling he's staying alone and away from his sister is making him sad, and that's why he is telling that I will watch alone this festival of Bhau-Beej. These lines are indicating that he is very sad. ही कविता जी आहे ती सुरेश भट यांनी लिहिलेली आहे. ही खूप मोठी कवी आहेत आणि अतिशय सुंदर कविता आहे. खूप सोपी आहे ही कविता, तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर ही पाठांतराला पण सोपी आहे. यू नीड टू बाय हार्ट दिस, आणि खूप छान तुमच्याशी रिलेट करणारी ही कविता आहे. तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला, आमचे व्हिडिओज शेअर करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.